लाडकी बहीण योजना सर्वात मोठी आनंदाची बातमी। तिसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर। ज्या महिलांना आजपर्यंत एकदाही पैसे आले नसतील त्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना। तर कोणती ती तारीख आहे ज्या तारखेमध्ये महिलांना पैसे मिळणार आहेत? अशा काही महिला आहेत ज्यांना एकदाही पैसे मिळाले नाहीत, त्यांना सुद्धा पैसे मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिले आहे। काही महिलांना 2 टप्प्यामध्ये 3-3 हजार रुपये भेटले। कोणाला 14 ते 17 ऑगस्ट मध्ये आले तर कोणाला 29 ते 31 ऑगस्ट पर्यंत आले। व त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी केली एक मोठी घोषणा, महिलांचे कागदपत्र तपासणार। मुख्यमंत्र्यांनी लावले लाडक्या बहीण योजनेला स्क्रुटिनी। हे सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। काही महिलांनी फॉर्म नाही भरले तर त्यांच्यासाठी 31 सप्टेंबर ही तारीख जाहीर केली। त्यानंतर कोणत्या तारखेला तिसरा हप्ता येणार आहे? मिळालेल्या रिपोर्टनुसार 17 ते 19 सप्टेंबर पर्यंत महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा होतील अशी माहिती आहे। अनेक महिलांना पैसे येण्यास सुरुवात देखील झाली आहे। बऱ्याच ताईंना पैसे आले असतील तर ते किती आले हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा। व पैसे येत नसतील तर या ठिकाणी एक स्क्रुटिनी नियम चालू झाला आहे। तुम्हाला माहिती आहे का स्क्रुटिनी नियम काय आहे? माहिती नसेल तर अगदी सोप्या भाषेत आपण सांगणार आहोत। तर बघूयात हा स्क्रुटिनी नियम काय आहे, कशा प्रकारे छाननी होणार आहे। स्क्रुटिनी नियम म्हणजे कायदेशीर प्रकारे छाननी, म्हणजेच कायदेशीर प्रकारे तुमच्या लाडक्या बहीण योजना या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे। जर तुम्ही पैसे मिळूनही डबल फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुमच्यामधून कोणी डबल फॉर्म भरला आहे का? असेल तर कमेंट करून कळवा। डुप्लिकेट कागदपत्र तुम्ही जोडले असेल तरी तुम्हाला पैसे येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो। व त्यामधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकापेक्षा जास्त योजनेचा कोणी लाभ घेत आहे का? म्हणजे तुम्ही आधीपासून एका योजनेचा लाभ घेत असून पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। या गोष्टी मी तुम्हाला फक्त माहिती घेऊनच नाही सांगते। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या एका भाषणात बोलले 30 सप्टेंबर आणि त्यानंतर सगळ्या बहिणींना पैसे भेटतील। लाडक्या बहिणी सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला लाडका शेतकरी योजना। सगळ्या शेतकऱ्यांना होणार फायदा। हे 3 कागदपत्र जमा करा व लाडक्या शेतकरी योजनेचा सगळ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्या। आता लाडक्या बहिणी सोबतच लाडका शेतकरी योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। किती प्रमाणात पैसे मिळणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। या योजनेसाठी एकूण 3 कागदपत्रांची गरज पडणार आहे। हे 3 कागदपत्र कोणती हे जाणून घेऊया। पहिले म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतीचा 7/12 उतारा लागेल, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे व तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक पाहिजे आणि आधार हा मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचे आहे। या गोष्टी तुमच्या झालेल्या नसतील तर तात्काळ करून घ्या। काही दिवसांमध्येच ही योजना सुरू होऊ शकते, त्यामुळे तुम्ही नक्कीच तयारीला लागा। या योजनेमधून शेतकऱ्यांना व्यापक मदत मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल हो हाच हेतू आहे। भारतातील मुख्य स्रोत असणाऱ्या शेतकऱ्याकडून अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत असल्याने कर्जबाजारीपणा, कृषी उत्पादनातील सामग्रीस वाढ, बाजारपेठेचा अभाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लाडका शेतकरी योजना सुरू केली। पूर्ण माहिती ही समोर आली नाही, परंतु सोयाबीन आणि कापसामध्ये प्रति हेक्टर 5,000 रुपये मिळणार ही घोषणा केली। तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारची माहिती मी इथून पुढे तुम्हाला पुरवणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। बाय बाय। वंदे मातरम।